Hello everyone. Let us start our Henry Fayol's principle, our ninth principle of scalar chain. Scalar chain means the hierarchy of authority from the top level to the lower level for the purpose of communication. This helps to ensure the orderly flow of information and communication. Traditionally, organizations used to frame large-scale chain which is time-consuming. For example, a general manager informs the decision to respective functional manager, then functional manager will pass it to supervisor, the supervisor will inform it to foreman and so on according to level of authority. For avoiding this longer chain and to take speedy decision, cross communication or direct communication is followed by various organizations which is known as gangplank. For direct communication, proper permission of the authority is necessary. In the above diagram, the communication between D and P should flow through proper hierarchy, but to avoid delay or in emergency situation there will be direct communication. It is termed as gangplank. So here our ninth principle, that is principle of scalar chain. So what is a scalar chain? So scalar chain means the hierarchy of authority from the top level to lower level for the purpose of communication. म्हणजेच या स्केलर चेनमध्ये एक ॲथॉरिटी दिली गेलेली असते टॉप लेवल टू लोअर लेवल, की जे कम्युनिकेशन आहे त्याचं जे त्याबद्दल जे काही डिसिजन घ्यायचं असेल ते डिसिजन मात्र टॉप लेवल टू लोअर लेवल वैयक्तिक ती व्यक्ती किंवा तो एम्प्लॉई घेऊ शकत असतो. कारण मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये जे दिले जाणारे ऑर्डर्स असतात, फॉर एक्झाम्पल जनरल मॅनेजरनी काही ऑर्डर दिली असेल किंवा इन्फॉर्म केलं असेल तर तो इन्फॉर्म पहिल्यांदा रिस्पेक्टिव्ह फंक्शनल मॅनेजरला करतो, नंतर फंक्शनल मॅनेजर सुपरवायझरला करतो आणि सुपरवायझर नंतर फोरमॅनला करतो. मग ही जी जनरल मॅनेजरपासून ते फोरमॅनपर्यंत जी चेन आहे याला मात्र खूप वेळ लागतो. सो इट इज अ टाईम कन्झ्युमिंग. सो फॉर दिस प्रिन्सिपल हियर दे अप्लाइड गँगप्लँक. सो हियर व्हॉट इज गँगप्लँक? म्हणजेच गँगप्लँक या ठिकाणी आपण बघू शकतो डायग्राममध्ये बघा ABCD आणि इकडे AEGEFG असं दिलेलं आहे बघा. मग याच्यामध्ये ए हा जे जनरल मॅनेजर असेल तर तो बीला, सीला, डीला आणि ईला, एफला आणि जीला काय करणार आहे, ऑर्डर देणार आहे की इन्फॉर्म करणार आहे. म्हणजेच ए पासून डीपर्यंत किंवा ए पासून जीपर्यंत जो टाईम जो लागणार आहे तो जास्त लागणार आहे. तेव्हा लोअर टू टॉप लेवल टू लोअर लेवल या ठिकाणी डिसिजन घेण्यासाठी डायरेक्ट डी हा जीशी काय करू शकतो, कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा प्रॉपर कम्युनिकेशन करू शकतो आणि डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळी डायरेक्ट कम्युनिकेशन डी आणि जीला करता येणार आहे आणि यालाच आपण गँगप्लँक असे म्हणतो. नेक्स्ट आपल्याला प्रिन्सिपल बघायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. दिस प्रिन्सिपल इज यूज ऑन ए प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. Human resources and materials should be in the right place at the right time for maximum efficiency. Human resources should be placed at right place and on right job. The principle focus on the proper utilization of physical and human resources. So our 10th principle, that is principle of order. So this principle is based on a place for everything and everything in its place. म्हणजेच या ठिकाणी हे जे प्रिन्सिपल आहे या प्रिन्सिपलचा आपण यूज करत असताना जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजसाठी जो ह्युमन रिसोर्स आपण वापरणार आहोत त्या ह्युमन रिसोर्सचं योग्य त्या ठिकाणी म्हणजे जिथं एम्प्लॉईज काम करणार आहे त्याच ठिकाणी राईट प्लेसलाच त्या राईट जे मटेरियल असेल ते त्यांना मिळू शकेल. म्हणजेच हियर ह्युमन रिसोर्सेस अँड मटेरियल शुड बी इन द राईट प्लेस ॲट द राईट टाईम फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी. तसेच ह्युमन रिसोर्स शुड बी प्लेस ॲट राईट प्लेस अँड ऑन राईट जॉब. म्हणजेच या ठिकाणी योग्य कामासाठी योग्य जागेवर त्या व्यक्तीची किंवा त्या ह्युमन रिसोर्सची काय केली जाते, नियुक्ती केली जाते. सो हियर ह्युमन रिसोर्स शुड बी प्लेस ॲट राईट प्लेस अँड ऑन राईट जॉब.
द प्रिन्सिपल फोकस ऑन द प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे या ठिकाणी हे जे प्रिन्सिपल आहे यामुळे प्रॉपर युटिलायझेशन त्या ह्युमन रिसोर्सचं फिजिकली पण केलं जातं आणि प्रॉपर फिजिकली आणि ह्युमन रिसोर्सचा वापर केला जात असतो. तर नेक्स्ट अवर 11th प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. Management should be fair as well as friendly to the subordinates while dividing the work, delegating the authorities, deciding the monetary terms, etc. There should not be any discrimination between the employees. It is also suggested that the remuneration should not depend on the department but at the level on which subordinates are working. The employees working on the same level but in different departments should be paid same wages. This equity will help in avoiding conflicts in the organization. So our 11th principle, that is principle of equity. So here management should be fair as well as friendly to the subordinates while dividing the work, delegating the authority, deciding the monetary terms. There should not be any discrimination between the एम्प्लॉईज. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रिन्सिपल आहे हा प्रिन्सिपल इक्विटीचा आहे. म्हणजेच फेअर त्यांच्यामध्ये जे असणारं त्याला आपण समान न्यायाचं तत्व म्हणतो किंवा याच्यामध्ये जे कोणत्याही प्रकारचं कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केला जात नाही. म्हणजे ज्यावेळी कामाचं विभाजन करत असतात म्हणजे वेन दे डिवायडिंग द वर्क, डिलिगेटिंग द अथॉरिटी, त्यांच्या अथॉरिटी ठरवत असतील किंवा त्याचप्रमाणे ज्या काही फायनान्शियल मॉनिटरी टर्म्स असतील ते ठरवत असताना कोणत्या प्रकारे भेदभाव एम्प्लॉईजमध्ये केला जात नाही. आणि त्याचप्रमाणे त्या एम्प्लॉईजला रेम्युनरेशन देत असतानासुद्धा ते रेम्युनरेशन त्या ज्या डिपार्टमेंटमध्ये ते काम करत आहेत त्याप्रमाणे त्या लेवलनुसार त्यांना रेम्युनरेशन दिलं जात असतं. त्यामुळे यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या विभागांमधून एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना समान वेतन म्हणजे समान रेम्युनरेशन दिलं जात असतं. म्हणजे जरी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते काम करत असतील तरीसुद्धा त्यांना रेम्युनरेशन दिलं जातं असतं, ते इक्वल असतं. नेक्स्ट अवर 12 प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. ॲट द टाइम ऑफ रिक्रुटमेंट ऑफ एम्प्लॉईज द मॅनेजमेंट शुड ॲश्युअर them about stability of tenure or job security. It plays very important role in creating sense of belongingness among the employees. Insecurity in job always affect the efficiency of employees adversely, whereas job security minimize employee turnover ratio. So our 12th principle, that is principle of stability of tenure. It means at the time of recruitment of employees the management should assure them about the stability of tenure or job security. म्हणजे ज्यावेळी रिक्रुटमेंट असते एम्प्लॉईजची तर त्यावेळी मॅनेजमेंट ॲश्युअर करत असतं एम्प्लॉईजला की त्यांचा जो जॉब आहे त्या जॉबबद्दल स्टॅबिलिटी त्याचप्रमाणे सिक्युरिटी आहे हे मात्र त्यावेळी त्यांना आश्वासन दिलं जात असतं. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्रिएटिंग सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमंग द एम्प्लॉईज. म्हणजेच यामध्ये त्या एम्प्लॉईंच्या मनात ऑर्गनायझेशनबद्दल एक बिलॉंगिंगनेस म्हणजे आपुलकीची भावना निर्माण होण्यास त्यामुळे मदत होत असते, कारण त्यांना जॉब सिक्युरिटी तिथे मिळत असते, स्टॅबिलिटी मिळत असते. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे असुरक्षिततेची भावना जी आहे इनसिक्युरिटी ही मात्र त्याच्यावर परिणाम करत असते. मग अशावेळी सुरक्षित नोकरीमुळे त्या कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाणसुद्धा कमी होत असते. कारण अनेक ठिकाणी आता असलेला जो कोरोना आहे मग त्यावेळी कंपन्यांमध्ये जी सिक्युरिटी त्या एम्प्लॉईजला दिलं जात असेल, सॅनिटायझेशन असेल, मास्क प्रोव्हाइड असेल किंवा इतर ज्या फॅसिलिटीज ज्या दिल्या जात आहेत त्यामुळे तिथे स्टॅबिलिटी किंवा त्यांना एक सिक्युरिटी त्यांना दिसून येत आहे, म्हणून ते वर्कर आता किंवा ते एम्प्लॉईज आहेत ते आता कंपनीमध्ये काम करत आहेत. म्हणजेच या कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट एक प्रकारे सिक्युरिटी देत असते आणि त्यामुळे त्या एम्प्लॉईजच्या मनात त्या कंपनीबद्दल एक सुरक्षिततेची भावना, आपुलकीची भावना निर्माण होत असते, ते प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअरमुळे. नेक्स्ट अवर 13 प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह रेफर्स टू
volunteering to do the work in an innovative way. The freedom to think and work on new ideas encourages employees to take initiative while working on given tasks. This initiative should be welcomed by the manager, including through discussion on those new ideas. It also helps in creating healthy organizational culture. So our next 13 principle, that is the principle of initiative. Initiative refers to volunteering to do work in an initiative way. म्हणजेच या ठिकाणी इनिशिएटिव्ह म्हणजेच आपण तिथे एक पुढाकार घेतो. म्हणजे कोणतंही ऑर्गनायझेशन्स किंवा मॅनेजमेंटचं काम करायचं असेल तर आपण ते नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी स्वतः पुढे येणं, त्याला आपण इनिशिएटिव्ह म्हणतोय. द फ्रीडम टू थिंक अँड वर्क ऑन न्यू आयडियाज. मग या ठिकाणी एम्प्लॉईज जे आहेत ते स्वतः त्यांना फ्रीडम दिला जात असतो की वेगवेगळ्या तुमच्या आयडियाज असतील त्या आयडियाज तुम्ही त्या मॅनेजमेंटसाठी किंवा जे वर्किंग करणार आहात त्यामध्ये वापरण्याची त्यांना स्वातंत्र्य दिलं जात असतं. त्याचप्रमाणे जो त्याचा मॅनेजर असतो, हा मॅनेजर मात्र या सर्व त्याच्या ज्या एम्प्लॉईजच्या आयडियाज असतील त्याच्यावर डिस्कशन करत असतो आणि त्याप्रमाणे त्याला न्यू आयडियाज ज्या असतील त्याला काय केलं असतं, त्या पुढाकाराचं स्वागत केलं जात असतं. म्हणजेच त्याच्यामध्ये एक छानपैकी हेल्दी ऑर्गनायझेशन कल्चर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. नेक्स्ट अवर लास्ट principle, that is principle of esprit de corps, that is a teamwork. Henry Fayol has given emphasis on teamwork. Esprit de corps means union is strength. Running any organization is a group activity and human resources are the valuable asset of the organization. If all employees are working as an union and with mutual trust, the difficulties can be solved quickly. Therefore, as a leader, managers should create a spirit of teamwork and understanding among employees to achieve organizational goal easily. Our 14 principles of Henry Fayol are very useful to manage the organization efficiently and effectively. These are also supportive to functions of management. These principles are very logical and therefore are applicable in modern management area. So here our last point, that is principle of esprit de corps. It means it is known as a teamwork. So every organization or every management, when they uses this principle, and this principle it means teamwork. So here this union is a strength. Running any organization is a group activity. म्हणजेच याच्यामध्ये ज्याला आपण टीमवर्क म्हणतो, ज्याला आपण ग्रुप ॲक्टिव्हिटी करूनच सर्व जे मॅनेजमेंटचं जे कार्य असेल किंवा फंक्शन असेल ते त्या पद्धतीने केलं जात असतं. म्हणजेच यामध्ये जो एम्प्लॉईज आहेत ते परस्पर विश्वासाने एकत्र येत असतात आणि जे काही त्यांचे डिफिकल्टीज असतील त्याच्यावर मात त्यांना करता येत असते. म्हणजेच त्यांच्यामध्ये एम्प्लॉईजमध्ये एक प्रकारे स्पिरिट दिसून येतो आणि जे अंडरस्टँडिंग आहे किंवा त्या ऑर्गनायझेशनचं जे गोल आहे त्याच्याबद्दल एक संघभावनेची किंवा समंजसपणाची एक त्यांची भावना दिसून येत असते की आपल्याला त्या कंपन्यांसाठी किंवा त्या मॅनेजमेंटसाठी त्याचं गोल अचीव करायचं आहे, हे एक प्रकारे त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होत असते. तर हेनरी फयलचे हे 14 प्रिन्सिपल आपण आता बघितले. त्याचा प्रभावीपणे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली वापर मॅनेजमेंटमध्ये केला जात असतो आणि सर्व प्रकारचे जे फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे त्याच्यामध्ये ही 14 प्रिन्सिपल वापरले जात असतात. आणि ही जी प्रिन्सिपल आहेत ती लॉजिकली पण आहेत आणि ते पूर्ण मॉडर्न मॅनेजमेंटसाठी सुद्धा वापरली जात असतात.